पसायदान. निवेदिका मेघा चव्हाण. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे, पसाय दानहे. येशू ख्रिस्तांपासून ते भगवान गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, गुरु नानक देवांपर्यंत आणि सर्व संतांच्या शिकवणुकांच्या मुळाशी मानवी दुःख दूर करण्याची प्रेरणाच आपल्याला दिसून येते. त्यामुळेच ती आपल्या मनाला भावते. संत ज्ञानेश्वरांनी मागितलेले पसायदान हेही त्याच अर्थाने विश्वशांतीचा जाहीरनामाच आहे. ज्या यातना आम्हाला सहन कराव्या लागल्या त्या इतर कोणाच्याही वाट्याला न येऊत. हे आवाहन आहे अणुबॉम्बच्या व किरणोत्साराच्या झळा ज्यांना आयुष्यभर सहन कराव्या लागल्या त्या हिबाकुशचे. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकले. त्यात या दोन्ही शहरातील 2 लाखांच्या वर नागरिक मृत्युमुखी पडले. जे वाचले त्यांचे आयुष्य म्हणजे छळयात्राच झाली. या किरणोत्साराचे, काळ्या पावसाचे परिणाम नंतरच्या पिढीलाही भोगावे लागले. जपान सरकारच्या अधिकृत माहितीनुसार 2,66,000 नागरिकांच्या वाट्याला या यातना आल्या. जगाच्या इतिहासातील या महाभयंकर घटनेचे स्मरण दोन्हीही शहरातील लोक नेहमीच करतात. दरवर्षी शांततेचा जाहीरनामा प्रसिद्ध होतो. अण्वस्त्रे आणि संहारक शस्त्रांचे उत्पादन आणि प्रसार थांबवा, त्यांचे साठे नष्ट करा असे आवाहन देखील केले जाते. पण ग्लोबलायझेशनच्या सध्याच्या जमान्यात कर्मकांड म्हणून त्याकडे दुर्लक्ष होते आणि दहशतवाद विरोधी जागतिक लढ्यातही बहुधा ते संदर्भहीन ठरते. देशोदेशींचे नेते त्याबद्दल जी भूमिका घ्यायची ती घेऊत. पण एक माणूस म्हणून आम्हाला हे दुःख, ही आर्तसाद जाणून घेता येईल का? हे दुःख फक्त हिबाकुशचे नाही. भोपाळमधल्या विषारी वायू दुर्घटनेतील पीडितांच्या, श्रीनगर, दिल्ली, मुंबईतील रस्त्यांवर घडविल्या जाणाऱ्या अतिरेकी स्फोटांमध्ये सापडणाऱ्या सामान्य नागरिकांच्या, 11 सप्टेंबरच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याला बळी पडलेल्यांच्या, नायजेरियात दुष्काळाच्या तडाख्यात वेढलेल्यांच्या वाट्याला येणारे दुःख आणि त्याची तीव्रताही सारखीच असते. ते सहन केल्यानंतरही असे दुःख इतरांच्या वाट्याला न येवो ही मनोमन केलेली प्रार्थनाही तशीच सार्वत्रिक असते. वेळ, काळ, स्थळाचे बंधन त्याला राहत नाही. तिला प्रतिसाद द्यायचा तर मन संवेदनशील हवे आणि हृदयात सह-अनुभूती हवी. तशी ती आपल्या अंतर्यामी असतेच. त्यामुळेच राजा रतिवर्मा म्हणतो, मला कोणतेही राज्य नको किंवा मृत्यूनंतर स्वर्ग मिळावा अशीही इच्छा नाही. पुनर्जन्मही मला नको. दुःखाने होरपळणाऱ्या प्राण्यांच्या वेदना नाहीशा व्हाव्यात एवढीच माझी इच्छा आहे. आपली ज्ञानेश्वर माऊली देखील पसायदानामध्ये नेहमी हेच मागणे मागतात. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. धन्यवाद.